नमस्कार. परवा पुण्यामध्ये एक कार्यक्रम झाला. कार्यक्रम तसा रंगतदार झाला. त्या पुण्यातील कार्यक्रमात वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे लोक व्यासपीठावर उपस्थित होते. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जयंत पाटील होते. रोहित पवार होते. भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत दादा पाटील होते. आणि या कार्यक्रमात जी काही बहार उडाली आहे ना, ती मला तुम्हाला दाखवावी वाटतेय, त्यावर बोलावं वाटतंय, म्हणून आलोय. काय झालं, त्या कार्यक्रमामध्ये बरीच लोक वेगवेगळ्या स्वरूपात बोलत होती. सगळ्यात पहिल्यांदा सरोज पाटील, ज्या एन.डी. पाटलांच्या सौभाग्य होते, त्यांचं भाषण झालं. अप्रतिम भाषण होतं. आणि त्या भाषणात त्या म्हणाल्या की मला रोहित पवाराचं प्रचंड कौतुक आहे. दुसरा एन.डी. साहेब होतो की काय तयार, म्हणजे दुसरे एन.डी. पाटील होतात की काय तयार, असं त्यांना म्हणायचं होतं. म्हणजे रोहित पवार आता अभ्यास करू लागलेत, वाचन करू लागलेत, आक्रमकपणे मुद्दे मांडू लागलेत, असं सरोज पाटलांना कदाचित सांगायचं असावं. आनंद आहे. रोहित पवारांच्या सारखा तरुण तडफदार नेता अभ्यास करणार असेल, मुद्दे गांभीर्याने मांडणार असेल, मुद्द्यावरून भांडणार असेल, मुद्दे मांडणार असेल तर खूप स्वागत आहे. अशा युवा नेत्यांची महाराष्ट्राला आवश्यकता आहे. पण मुद्द्यांपेक्षा गुद्द्यांवर, कुटील कारस्थानांवर ते जाणार असतील तर एन.डी. पाटलांची जागा घेतली आहे असं म्हणता येणार नाही. काय म्हणाल्या ते ऐका. एका उगवत्या ताऱ्याचा उल्लेख करायला मला खूप आनंद वाटतो, अभिमान वाटतो. खऱ्याला खरे म्हणणारा आणि खोट्याला खोटे म्हणणारा अत्यंत धीर असं हे नेतृत्व म्हणजे आमचा रोहित. हा रोहित आता फार जोरात भाषण करायला लागलाय. बरं वाटतं. एन.डी. साहेबांची जागा घेतो की काय काय माहिती. तर लहान वयातही त्यांनी आता चांगला कामाचा झपाटा सुरू केलाय आणि वाचनही वाढवले. रोहित, तुझं अभिनंदन. तू खूप खूप मोठ्या. ऐकलं. आता हे सुरू असतानाच रोहित पवारांनाही भाषणाची संधी मिळाली. आणि रोहित पवारांनी अजित पवारांनाच गावकी सोबत भावकी सुद्धा सांभाळा, गावकी बघताय भावकी सुद्धा बघा, असा उल्लेख केला. आता मी तो उल्लेख तुम्हाला दाखवत नाही, पण या उल्लेखाची एक वेगळीच मजा आली. मजा कशी आली? अजितदादा भाषणाला उभे राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काय केलं पाहिजे हे रोहित पवार दादांना सांगत होते. पहिल्यांदा पक्ष माझा आहे, माझं मला ठरवू द्या काय करायचंय ते, मी ठरवीन ना, तुम्ही सांगायची काय गरज आहे, हे पहिले दादांनी सांगितलं. जरा ऐका. माझ्या पक्षाचं काम करतोय, जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय, पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले. मला तर काही कळतच नाही काहींचं. अरे तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना, काय करायचं आणि काय नाही करायचं. ऐकलं. आता गावकी भावकीच्या मुद्द्यावर बोलणार नाहीत ते दादा कसले. दादा स्पष्ट आणि फटकळ माणूस आहे. जे काय स्पष्ट बोलायचे ते बोलून टाकतात. रोहित पवारांना दादानी चांगलंच घेतलं त्या गावकीच्या आणि भावकीच्या मुद्द्यावर. आता रोहित पवारांच्यासाठी दादा भावकी झाले बरं का. दादा भावकी झाले. राजकारणात दिशा बदलली की नाती बदलतात. दादा याआधी रोहित पवारांच्यासाठी काका होते. काका कधी भावकी नसते. काका काका असतात. घर वेगळे होतील कदाचित, माझेही काका वेगळे राहतात, पण मी माझ्या काकांची ओळख करून देताना माझी भावकी आहे असं नाही म्हणत कधी. प्रसंग पडला ना की ही भावकी राहत नसते, नाती राहत असतात. म्हणजे मी माझं एक उदाहरण सांगून ठेवतो, तो मुद्दा आलायच म्हणून बोललेलं बरं राहील. माझ्या गावाकडचा वाडा पूर्णतः पडलेला होता. त्या वाड्यात माझे आजोबा, त्यांचे वडील म्हणजे माझे पणजोबा, माझे आजोबा, वडील, त्यांचे सगळे 4 भाऊ, आमच्या सगळ्या भावंडांचा जन्म त्याच वाड्यात झालेला. आजोबांच्यासाठी त्यांच्या मामाने दिलेला पाळणा आणि आजोबाच्या आईने तयार करून ठेवलेल्या काही वस्तू, ज्या वस्तूंना बघत बघत आणि वापर करत आम्ही मोठे झालेलो.
पुढे प्रत्येकाने आपापली घरं बांधायची ठरवली आणि प्रत्येक जण आपापल्या वेगळ्या सिमेंटच्या घरात राहायला निघून गेला. लाकडी माळवदाकडे दुर्लक्ष झालं आणि ते कोसळलं. ते कोसळल्यावर त्या घरात, ज्या घरात आपलं बालपण गेलंय, त्याची विपन्नावस्था मला बघवेना, कोणालाच बघवत नव्हती ती. आणि मला असं वाटलं की ते घर जरासं नीट करायला हवं, डागडुजी करायला हवी आणि आपल्या आजोबाचं घर पुन्हा एकदा उभं राहायला हवं. पण वाटण्या झालेल्या आणि या वाटण्यात तुकडे तुकडे होऊन गिरली ती जमीन. घरच्या सगळ्यांच्या समोर, आत्यांच्या समोर, वडिलांच्या समोर, काकांच्या समोर हा प्रस्ताव ठेवला आणि ज्याला आपण भावकी म्हणतो ना, त्या भावकीनी माझ्या प्रस्तावाला लगेच होकार देत आपली जागा मुक्तपणे माझ्या नावावर करून द्यायचं कबूल केलं. कारण खर्च करणार आहे तर नावावर करून घे आणि त्या घराला छान ठेव, त्या सगळ्यांना वापरता येईल असं कर. आणि तसं घर आता उभं राहत आहे. ज्याला आपण भावकी म्हणतो ती भावकी नसते, नाते असतात. ती काका असतात, ती काकू असते, तो भाऊ असतो, चुलत भाऊ असेल पण भाऊ असतो, हे लक्षात ठेवा. रोहित पवारांच्यासाठी जे अजित पवार आधी काका होते ते अचानक भावकी झाले आणि त्याने भावकीचा विषय मांडला. असा नात्यांवर थेट प्रहार केला की गप्प बसतील ते अजितदादा कसले. अजितदादाने देखील या गावकी भावकीवर आपलं मत व्यक्त केलं. जरा ऐका. बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण. त्याच्यामुळं माझ्या कुणी माती लागू नका. तुम्ही तुमचं काम करा, मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही. मी जयंतराव ज्या वेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे, मी कधी तुमच्या कुणावर टीका टापणी केली? काय कारण आहे? तुम्ही तुमच्या विचारांनी चाललं, मी माझ्या विचारांनी चाललो. पाहिलं, पार इज्जत काढून टाकणं याला म्हणतात. भावकीकडे बघा म्हणालाय म्हणले. भावकीकडे बघितलं म्हणूनच तर पोस्टल मतावर आमदार झालाच म्हणाले. मी जर ते केलं नसतं तर रोहित पवार त्या मतदारसंघातून पडले असते, हे दादानी अधोरेखित करून सांगितलं. ते कुठलं गाणं, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. हा, काका हा बापाच्या बरोबरीचा असतो, त्याच पद्धतीचा असतो. त्यामुळं भलेही भाजपशी युती धर्म न निभावता शिंदेच्या पराभवासाठी दादानी आपलं योगदान दिलं असेल, राम शिंदेच्या, जे विधान परिषदेचे सभापती आहेत. पण ठीक आहे, हरकत नाही. लाद घातली गादीवर पडले अशी स्थिती असते. शिंदेचंही तसंच झालंय. फार फार तर एखाद्या खात्याचे मंत्री झाले असते, पण विधान परिषदेवर आले आणि आज सर्वोच्च सभागृहाचे प्रमुख म्हणून ते बसतायत. राज्याच्या हरारकीत राज्यपालाच्या नंतर कोणाचं स्थान येतं तर ते विधान परिषदेच्या सभापतीचं येत असतं. कारण दोन्ही सभागृहाचे प्रमुख आणि त्या विधिमंडळाचे प्रमुख ते असतात. त्यामुळे तेवढ्या मोठ्या पदावर जाऊन ते बसले. पण दादांनी रोहित पवारांना सांगून ठेवलं की मी जर भावकीचा विचार केला असता तर काय झालं असतं, तू पडला असतास, तू निवडून आला नसतास. हे बघा, ही असते खरी गंमत. उगाच संधी मिळाली आहे, विरोध करता येतो आहे म्हणून वाटेल ते बोलावं आणि आपल्याला स्वतःला प्रसिद्धीच्या वर्तुळात ठेवावं, हे रोहित पवारांना आजकाल जास्त समजू लागलाय. सरोज पाटलांनी मोठं होणं हा जो विषय बोलला होता ना, तो कशाला मोठं होणं म्हणायचं हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. पोलीस स्टेशनला जाऊन आवाज खाली असं म्हणण्यात मोठेपणा आहे? कोणी अधिकारी बोलणार असेल तर त्याचा आवाज दाबा असं म्हणण्यात मोठेपणा आहे? सरकारच्या विरोधातली खोटी माहिती देण्यात मोठेपणा आहे? या सगळ्या मोठेपणाचा म्हणजे एन डी पाटलांशी त्यांची तुलना करायची असेल तर ती होऊ शकेल का, हा माझ्या मनातला खरा प्रश्न आहे. पण अजूनही रोहित पवारांच्या विषयी एक चांगुलपण मनात असल्यामुळं त्यांनी एन डी पाटलांच्या सारखं व्हावं एवढ्याच सदिच्छा आहेत. नमस्कार.